एवढा पोचलो होतो की मी रात्री 12-12 वाजता उठून ती पारायण करायचो, हे करायचो. आणि ह्याच्यातून ना काही मार्ग मिळत नव्हता. वैतागलो अक्षरशः जीवनाला खरंच, की मला ना असं दुकान उघडलं आणि दुकानासमोर कोण उभं राहिलं, अरे पैसे कधी देणार. मग ह्या गोष्टींनी खूप मला हे होतं, मानसिक त्रास व्हायला लागला. आणि मग त्या गोष्टीला मी कंटाळलो आणि शेवटी तसंच आमच्या घरात जो महाराजांचा फोटो होता, तर माझी आत्या म्हटली हा खूप त्यांच्या आहारी गेला ना, ते सगळं सोडून पाण्यात सोडून द्या म्हणून. एवढं करून पण ही वेळ असेल तर मग काय उपयोग आहे त्यांचा. त्या दिवशी आहे ना मला महाराज तिकडे भेटले, हॉस्पिटलमध्ये आले. आणि ते मला म्हटले की अरे ते फोटो बिटो घरी काढतात आणि मी इथे बसलोय तुझ्या इथे. आणि त्या दिवशी मी शुद्धीवरती आलो. म्हणजे मी डोळे उघडले आणि मला आधी कोण आहे असं केलं, तर माझा भाऊ आला. आणि मोठा भाऊ होता, तो आला. तर तोला मी सांगितलं की अरे ते महाराजांचा फोटो बिटो काढू नको म्हणा, महाराज इथे बसलेत. तेव्हा घरातल्यांना कळलं की ह्यांचं आणि महाराजांचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून अजून. आणि मग हा जो प्रवास आला ना की महाराजांची एंट्री झाली माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग ते सगळं चालल्यानंतर एक दिवशी मला किती दिवस आता असापासून की दुकान बंद झालं, सगळं हे झालं, आता काय करू म्हणे सगळं बंदच करा, आता काय चालू नको करू, आता मी सांगतो ते चालू कर. आणि मग पहिली यात्रा मी पिठापूर चालू केली. पिठापूरला गेलो. त्याच्यानंतर मग दत्त परिक्रमा म्हणून करायला सांगितली महाराजांनी. यात्रा सुरू झाल्यानंतर या यात्रेमध्ये अनुभव कसे आले तुम्हाला? महाराजांना परीक्षा घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये. साधारण 50 लोक होती त्या यात्रेमध्ये. 3-3.5 लाख रुपये जमा झाले होते. लोक सगळी बसली, जेवण झालं दुपारचं गाडीमध्येच. आणि बांद्र्यावरनं ट्रेन सुटली ती. आणि लोकांचा पेमेंट जमा झाला. ते 3.5 लाख रुपये जमा झाले होते कॅश. ते मी जिथे झोपतो तिथे ठेवली होती. त्या यात्रा चालू झाल्या होत्या ना, तर थोडासा माणसाला म्हणतात नाही का, हा चला एवढीच माणसांना मी घेऊन जाईल. आणि त्या दिवशी मी धनकवडीत नाही गेलो मठात. म्हणजे नेहमी तुम्ही जायचे त्या दिवस नाही गेलो. केलं ते माझ्या डोक्यात हवा घुसली होती. सकाळी उठल्यावरती आम्ही सगळेजण गेलो पलीकडे, म्हणजे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे गेलो. सगळ्यांना बसमध्ये बसवलं. आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या गळ्यातली बॅग नाही आहे. पुन्हा जिथे गाडी सगळी बघितली आणि जिथे मी झोपलो होतो ना, तर तिथे बघितलं, तर तिथे पण बॅग नव्हती. आणि मग त्याच्यात 3.5 लाख रुपये. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा जो पॉडकास्ट आहे हा दत्त महाराजांच्या कृपेने होतोय. खूप सारे अनुभव आहेत. आज जे आपल्याकडे गेस्ट आलेत त्यांना, ज्यावेळी त्यांनी गिरनार परिक्रमा केले त्यावेळी खूप सारे असे अनुभव त्यांना आलेत. तेच नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झालेत ते आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तर आपल्या ऑडियन्सला तुम्ही अगोदर एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, जय शंकर. मी विजय लक्ष्मण दगडे. मी कर्जतमधून आलो आहे. मला माझ्या गुरूंची कृपा, श्री सद्गुरू शंकर बाबा महाराजांच्या कृपेने मी आज इथपर्यंत पोचलो आहे. आणि तुमचे पण धन्यवाद, तुम्ही मला इथे येण्याची बोलवलं आहे. हे सर्व दत्त महाराजांच्या कृपेने झालेलं आहे. आणि तर दादा, आता जेव्हा मी डिस्कस करत होतो तुमच्यासोबत, तुमची जर्नी जी आहे ही सामान्य माणूस जसा असतो ज्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही चेंजेस होतात तशी राहिली आहे. तर आपल्या प्रेक्षकांनाही हे जाणून घ्यायला आवडेल की ही जर्नी कशी होती आणि सुरुवात ह्याची कुठून झाली. मी कर्जतमध्येच राहतो. माझं शिक्षण झाल्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक केलं आणि इलेक्ट्रॉनिक केल्यानंतर स्वतःचं दुकान टाकलं. हे इलेक्ट्रॉनिक दुकान चालू होतं माझं, सगळं व्यवस्थित होतं. माझ्या घरामध्ये माझे आई वडील, माझे आजोबा आणि एक सगळं मिडल क्लास फॅमिलीमधून सगळं चालू होतं. आणि तेवढ्यामध्ये आजोबा ते दत्तभक्तीमध्ये होते. आणि आई वडिलांनी जेव्हा बाबा रिटायर झाले त्याच्यानंतर त्यांचा प्रवास सगळा पंढरीच्या वाऱ्या वगैरे त्यांनी भरपूर केला. आजही त्या पंढरीच्या वाऱ्या चालत करतात. आणि त्यांच्यातून ती प्रेरणा मिळत होती. माझ्या घरामध्ये कुठेतरी आधीच दत्तभक्ती होती, कारण आजोबा दत्तांचे खूप करायची सेवा. आणि असं करताना म्हणतात ना, आयुष्यामध्ये थोडासा चढ उतार असतो. आणि मग त्या असं आल्यानंतर मग मी आमच्या इथेच एक ते नंतर माझे गुरु झाले. त्यांचं नाव ज्ञानेश्वर टिवाटणे म्हणून. तर त्यांनी मला शंकर महाराजांकडं पाठवलं होतं एकदा, की तू जा, ते माझे गुरु आहे, तू पण त्यांना भेटून ये, असं त्यांचं हे चाललं होतं. त्या मंदिरामध्ये पुण्याला धनकवडीला महाराजांचा मठ आहे. आणि मी गेलो तिकडे. तर असं जाईन बऱ्याच दिवस असं मागे पुढे चाललं होतं. पण एक दिवस असं ठरलं की चला जाऊया आपण. आणि माझी मिसेस, आम्ही असं गेलो तिकडे. गेल्यानंतर असं झालं की
पहिले ना 1 ते 3 मठ बंद असायचा कोविडच्या आधी. तर मग आम्ही साधारण 2:45च्या आसपास गेलो होतो आणि मठ बंदच होता तेव्हा. तर मठामध्ये असे 2 फोटो होते, एक स्वामींचा आणि महाराजांचा. तर मला असं वाटलं की ह्याच मंदिरामध्ये फक्त एवढंच आहे. फक्त मी आपलं तिथे बसलो, बाकी लोक तिथे बसलेली होती, स्वामींची धून चालू होती, ते सगळं वातावरण. मी आपलं दर्शन घेतलं आणि उठणार तेवढ्यात पाठीमागून एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की, ते पुजारी होते बहुतेक तिथले. तर त्यांनी मला सांगितलं की थांबा, आता मठ उघडणार आहे म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मठ उघडला 3 वाजता आणि मग ते स्वरूप जे महाराजांचं बघितलं ना, तर ते म्हणजे असं वाटलं की हां, कुठेतरी मला आज त्यांनी बोलवलं आहे. त्यांचं एवढे दिवसपासून म्हणजे ते काका आमचे सांगायचे की तू जा म्हणून, पण ती वेळ आली नव्हती त्यांची बोल. आणि जोपर्यंत त्या परमेश्वराची बोलवणं येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तिथं जात नाही. तर मग मी त्या दिवशी ते पहिल्यांदा महाराजांना ते स्वरूप बघितलं, महाराजांचं दर्शन घेतलं. आणि का कोणाच शकतो माणूस जे पुजारी होते ते बाहेर गेले, त्यांनी मला एक शंकर गीता आणि एक नॉर्मल एक नित्यनेमाची पोथी ती आणून त्यांनी दिली, सांगितलं याचं पठण कर म्हणून. मी म्हटलं ठीक आहे म्हणून. आणि ते मी तिथून मग निघालो. पण थोड्या वेळाने ते मला म्हटले की एक काम करा ना, 4 दिवसांनी परत आपलं महाराजांचा प्रगट दिन आहे, तर तुम्हाला जमेल का यायला? पण तुम्हाला पहाटे 4 वाजता यायला लागेल. तर मी म्हटलं मी कर्जतला राहतो. तर ते म्हणे कर्जतला राहत आहे तर मग बघा तुम्हाला जमलं तर या म्हणून. मी म्हटलं चालेल बघूया. तेवढ्यात माझा मित्र लोणावळ्यामध्ये राहत होता. तो बोलला एक काम कर की तू ये लोणावळ्याला रात्री, आपण पहाटे येऊ, 3 वाजेपर्यंत येऊ साधारण इकडे. आणि मग तो दिवस आला. मी त्या दिवशी त्याच्या घरी गेलो आणि तिकडनं मग नंतर आमचा प्रवास, माझी मिसेस, मी आणि त्याची मिसेस होती, असे 4 जण आम्ही निघालो. सकाळी 3:45ला तिथे पोचलो ना, तर तो माणूस आमची वाटच बघत होता जणू का. गेल्या गेल्या मी त्यांना जयशंकर केलं, त्यांनी मला या म्हणून सांगितलं. आणि तो पहिला दिवस असा होता ना की त्या दिवशी ना महाराजांची अंघोळ माझ्याकडनं काढून घेतली त्यांनी. म्हणजे हे कळत नव्हतं की मी कुठे एवढा टच नसताना पण माझ्याकडनं तो सगळं त्यांनी हे करून घेतलं. महाराजांचं पूजा झाली सगळी, महाराजांना ते उसाचा रस आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिथे ह्या गोष्टीचा पहिले असं व्हायचं की डायरेक्ट करायला मिळायचं. आता कोविडपासून ह्या गोष्टी बंद झाल्या. पण मग मी जाऊन ते सगळं केलं. ते म्हणजे मला ते महाराजांची सेवा करण्याचा योग आला. त्या टायमाला मग डोळ्यातून असं पाणी वाहत होतं की आज पहिल्यांदाच आलो आपण आणि महाराजांनी लगेच आपल्याला एवढं जवळ घेतलं. आणि हा सगळा वेळ गेला. त्याच्यामध्ये मी जवळपास 7:30-7:30 तिथं होतो. पहिली आरतीची वेळ आली आणि त्यावेळेस असं झालं की ज्या जोडप्याला तिथे आरतीचा मान होता ते आले नाही. किंवा काही प्रॉब्लेम झाला त्यांचा माहिती नाही. तर तेवढ्यात ते गुरुजी बोलले की एक काम करणं, हेच लक्ष्मीनारायणसारखे त्यांच्याकडनंच ती आरती करून घ्या. आणि पहिल्या दिवशी परमेश्वराने एवढं जवळ घेतलं होतं का तो आरती करून घेतली, ते सगळं लाड करून घेतले आमचे. आणि मग कुठेतरी असं टच वाटलं की अरे नाही, हे आपल्याला काहीतरी कनेक्शन आहे आपल्याचं. मी कर्जतला घेऊन मग आमच्या काकांना सगळं सांगितलं. तर ते पण म्हटले की महाराजांची कृपा आहे, तुला खूप लवकर महाराजांनी बोलवलं. आणि मग चला असं चालू झालं ते महाराजांच्या ह्याच्यामध्ये. मग नंतर मी ते पुस्तक शंकरगीता वाचायला सुरुवात केली. त्याची पारायणं झाली माझ्याकडनं बऱ्याच वेळा. त्याच्यानंतर नित्यनेमाची पोथी दिली होती, त्याचं पठण झालं. आणि हे करत असताना ना असं की चला माझा हळूहळू तो त्याच्याबद्दल महाराजांबद्दल जास्त ते पुस्तक वगैरे वाचून झाल्यानंतर ओढ जास्त लागली. मग त्याच्यानंतर मी ना घरी महाराजांचा एक फोटो आणला मोठा आणि तो फोटो तिथे लावला. ते महाराजांचं रूप असं आहे ना की माझी आई पण म्हटली अरे हे कोणाला आणलं घरात तू असं. म्हणजे केस व्यस्त आहे, दाढी वाढलेली आहे आणि महाराजांचे डोळे आहेत ना, आता आपण ह्या फोटोमध्ये पण एकदम नॉर्मल बघतोय पण त्या फोटोमध्ये खूप मोठे दिसतात. त्याचं कारण असं होतं की महाराजांना भक्तांचे जी काही पापं आहेत किंवा जे काही आहेत तर ते त्यांच्या डोळ्यातून ते म्हणजे त्या ह्याच्यातून डोळ्यात डोळे घालून बघितले ना की ते सगळे जळून जातात. ही त्याची एक मागची हे होती स्टोरी असेल. आणि मग तो एक प्रवास चालू झाला. माझी सेवा चालू होती निरंतर त्याच्यामध्ये. आणि मी माझं दुकानाचं पण चालू होतं. एकदा मी नॉनव्हेज खायचो. आणि नॉनव्हेज खात असताना ना संध्याकाळी मला आईने फोन केला की खेकडे आणले तुझ्यासाठी चिंबोरी, तू ये म्हणून. आणि मी साधारण दुकानातला मुलाला आला आणि मी 4-4:30ला तिकडे गेलो. आणि पावसाळ्याचे दिवस होते. मी ते आपलं मस्त खाल्लं आणि साधारण 4:30-4:45ला आहे ना मला माझ्या गुरूंचा फोन आला. आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की आत्ता महाराजांनी सांगितलं ती जी काय हाडकं तोडलीस ना तर ती बंद कर. आणि मग मला कळलं की मी आहे ना आपण मनुष्य देहात आपण काय विचार करतो की साधारण 12-1च्या दरम्यान किंवा 2 वाजेपर्यंत फोन आला असता तर अशीच फेकली त्यांनी थोडक्यात असं. पण जस्ट हात धुवून उठलो आणि त्यांचा फोन आला. मग त्या दिवशी मी ठरवलं की महाराज, मी घरी गेलो, आंघोळ केली, महाराजांच्या फोटोला नमस्कार केला
आणि सांगितलं आजपासून नॉनव्हेज नाही खाणार. ओके. आणि मग त्या दिवशीपासून नॉनव्हेज बंद झालं. मग कळलं की एक काहीतरी अशी शक्ती आहे ना की सतत आपल्याला आपल्या वाईट ह्याच्यातून ती बाजूला करते आणि आपल्यामध्ये काहीतरी चांगलं आणण्याचा एक प्रयत्न झाला आणि माझा मग ती सेवा चालू राहिली अखंड. तुम्ही म्हणालात की तुम्ही ह्या सगळं जॉब करत होता. हां, माझं दुकान होतं तुमचं. हो, सॉरी, तुमचं दुकान होतं. आणि मग त्यानंतर काय झालं, असं काय घडलं की तुम्ही दुकान ते आता म्हणजे त्यानंतर तुम्ही ते पूर्णपणे बंद केलं की काय? तो एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा किस्सा आहे. म्हणतात ना की माणसाला खूप यायला लागलं ना की त्याला थोडासा गर्व येतो. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थितपणे होतं आणि एक काळ असा आला ना की माझी डाऊन वेळ यायला सुरू होती. खूप एवढा डाऊन झाला ना की काय विचारू नका. आणि मग त्या डाऊनफॉलमध्ये मी माझ्या स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. ओके. की आत्ता नाही म्हणून एक म्हणजे माझा डाऊनफॉल ह्याच्या मागे येण्याचं कारण पण असं होतं की मी कोणी आलं ना तर त्याला मदत करण्याच्या वृत्तीने खूप लोकांना हे करायचो. त्यामध्ये काका होते तर ते माझ्याकडे आले. आम्ही नेहमी बसायचो, बोलायचो. तर ते खूप म्हणजे असं साधारण 55-60च्या आसपास असेल, पण त्यांचं माझं खूप चांगलं नातं होतं. तर त्यांनी माझ्याकडनं एकदा 5 लाख रुपये आमचे असे छोटे मोठे व्यवहार चालायचे. त्यांनी ते घेतले आणि त्यासाठी मग माझ्याकडे एवढे पेमेंट नव्हतं. तर मी आपण दुकानदारी असल्यामुळं मी एका ठिकाणी फोन केला आणि त्यांना ते द्यायला सांगितलं. आणि ते दिले त्यांना. पण त्यांनी सांगितलं की ते जबाबदारी तू त्या पेपरवरती तू सही करायची. त्या काकांनी 8 महिने पैसे पण रेग्युलर दिले, म्हणजे त्यांचा काही बुडवण्याचा हेतू नका. आणि एक वेळ असे आली की ते गेले. आणि ते गेल्यामुळे ते सगळं माझ्यावरती आलं. मग त्यांच्या घरी मी सांगितलं असं तर ते म्हणतात की आम्हाला नाही माहिती, आमच्यासमोर काही घेतले नव्हते. आणि मग ते मला खूप कठीण, कारण मी कधी घरातमध्ये हे विषय सांगितले नव्हते की हे काय चालतं बाहेर ते. आणि तो माझ्यावरती ते प्रेशर यायला लागलं खूप. आणि मग माझी धंद्यात लक्ष न राहिलं, मी आपल्या टेन्शनमध्ये राहिलो या गोष्टीमुळे. आणि तो काळ माझा एवढा खाली येत चालला होता की काय करावं कळत नव्हतं. लास्ट मोमेंटला मी खूप कंटाळलो. माझी मिसेस वगैरे ते एका म्हणजे तिच्या बहिणीच्या घरी ते गेले होते, तेव्हा मुलं गेली होती, मी एकटाच होतो घरामध्ये. आणि मला कसं होतं माहिती आहे का, आपण एक मानामध्ये जगलेलो असतो आणि त्याच्यामध्ये कोणतरी येऊन आपल्याला दरवाजात येऊन बोलणार 4 लोकांसमोर, ही गोष्ट मला खूप बेकार झाली. आणि त्याच्यानंतर आपण ज्या सद्गुरूंची पूजा एवढी करतो, माणूस सांगतो ना की शेवटला आहे ना आयुष्यामध्ये ना माणसाने भक्ती करायला लागलं ना की त्याच्याकडे तुमचा भक्तीचा हे एवढा वाढतो ना की तुम्हाला चांगलं वाईट काही कळत नाही. मग तुम्ही त्या ह्याच्यामध्ये निरंतर राहता. आणि मी माझ्या ह्याच्यासाठी एवढा पोचलो होतो की मी रात्री 12-12 वाजता उठून ती पारायण करायचो, हे करायचो. आणि ह्याच्यातून ना काही मार्ग मिळत नव्हता. आणि मार्ग मिळत नाही तर मी वैतागलो अक्षरशः जीवनाला, खरंच. की मला ना असं दुकान उघडलं आणि दुकानासमोर कोण उभं राहिलं, अरे पैसे कधी देणार. मग ह्या गोष्टीने खूप मला हे होतं, मानसिक त्रास व्हायला लागला. आणि मग त्या गोष्टीला मी कंटाळलो आणि शेवटी मी कीटकनाशक एक स्प्रेट म्हणून असतं, तर ते घेतलं आणि मी ते खाल्लं. पण ते खाल्लं ते महाराजांसमोर घेतलं की मी तुमची एवढी सगळी सेवा केली किंवा माझ्याकडनं जी काही थोडी करून घेतलं तुम्ही, आणि त्याच्यानंतर पण माझ्याकडे, आणि मी प्रामाणिकपणे असून पण माझ्याकडे ही वेळ आली आज. आणि मी कंटाळलो आणि ते सगळं खाल्लं. एवढ्या प्रमाणात खाल्लं होतं की सगळं संपलं. म्हणजे मी बेशुद्ध झालो आणि संपलं. त्याच्यानंतरचं मला काही कळत नाही, मी डायरेक्ट कसा काय कुठून कुठे कुणी नेला काही माहिती नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये मला सगळे भेटायला आली माझी मिसेस वगैरे, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्या बॉडीमध्ये खूप गेलेलं आहे म्हणून. म्हणजे मग त्यांनी सांगितलं काय म्हणजे किती खाल्लं, तर मी असा हात केला तरी माझ्या हाताला ते लागत होतं, एवढं त्या प्रमाणात ते होतं. मग त्यांनी बॉडी वॉश करायला लागेल यांची म्हणून. आणि मग ह्याच्यामध्ये ना मी बेशुद्ध झालो. त्या अशा स्टेपला गेलो की मी कोमामध्ये पण नाही आहे आणि ह्याच्या रिअल जिवंत पण नाही आहे, काहीच कळत नव्हतं कुठल्या स्थितीमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की आता ह्याचं हे कंप्लीट 24-48 तासात जर समजा नाही आला, प्लेटलेट्स खूप कमी होत चाललेत, तर मग नाही सांगू शकत राहीत म्हणून. तोपर्यंत मी शुद्धीवरतीच नव्हतो. तर गुरुवार होता त्या दिवशी. घरी म्हणजे म्हणतात ना आपण एक मिडल क्लास लोकांमध्ये म्हटल्यावरती सगळेजण घरातले येतात, ते सगळे एकत्र बसतात, देवासमोर नमस्कार करतात की. तर तसंच आमच्या घरात जो महाराजांचा फोटो होता, तर माझी आत्या म्हटली हा खूप त्यांच्या आहारी गेला ना, ते सगळं सोडून पाण्यात सोडून द्या म्हणून. म्हणजे जर ह्याच्यावर एवढं करून पण ही वेळ असेल तर मग काय उपयोग आहे त्यांचा. आणि त्या दिवशी आहे ना
मला महाराज तिकडे भेटले, हॉस्पिटलमध्ये आले आणि ते मला म्हटले की अरे ते फोटो बिटो घरी काढतात आणि मी इथे बसलो आहे तुझ्या इथे. ओके. आणि त्या दिवशी मी शुद्धीवरती आलो, म्हणजे शुद्धीवरती म्हणजे मी डोळे उघडले आणि मला आधी कोण आहे असं केलं, ते माझा भाऊ आला आणि मोठा भाऊ होता तो आला. तर तोला मी सांगितलं की अरे ते महाराजांचा फोटो बिटो काढू नको म्हणा, महाराज इथे बसलेत. ओके. तेव्हा घरातल्यांना कळलं की ह्यांचं आणि महाराजांचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून अजूनही. आणि मग महाराजांनी सांगितलं की मग नंतर महाराजांनी मला डोक्यावरनं हात फिरवला, मला सांगितलं की जांभळं खायला दिली महाराजांनी. मला ती जांभळं गेली, मोठी मोठी जांभळं होती, मी खाल्लं नव्हतं 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये. मी ती जांभळं खाल्ली आणि फक्त माझं शरीर पडलं होतं, पण मनाने आणि ह्यांनी सगळं म्हणजे महाराजांबरोबर होतं. आणि महाराजांनी सांगितलं जा. आणि माझा तो प्रवास चालू झाला. तो प्रवास चालू झाला ना, तर 84 योनीमधून जसं फिरून घेतात ना, माझा सगळे भोग भोगून घेतले. ओके. प्रचंड त्रास व्हायला लागला. मला दवाखान्यामध्ये बांधून ठेवलं होतं, हात पाय वगैरे बांधून, की मी ओरडायचो, खूप हात पाय हे करायचो. आणि 3 दिवस सतत हे चालू होतं. असं काही डॉक्टरांना काही कळतच नव्हतं काही प्रकारे, कोणाला वाटतं भूतबाधा आहे का काय काही. पण तो जो काही प्रवास चालू होता ना, तर तो महाराजांनी सगळे भोग भोगून घेतले माझ्याकडनं. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की आता उठ, झालं तुझं सगळं. आणि नंतर गेले महाराजही गेले, मी आपला नॉर्मल झालो. मला 4थ्या दिवशी डिस्चार्जही मिळाला लगेच, म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच सोडून पण दिलं डॉक्टर, म्हणजे एवढा नॉर्मल झालो मी. आणि मग हा जो प्रवास आला ना, की महाराजांची एंट्री झाली माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग ते सगळं चालल्यानंतर एक दिवशी मला किती दिवस आता असं बसणार की दुकान बंद झालं, सगळं हे झालं, आता काय करू म्हणे. आणि सगळं बंदच कर, आता काय चालू नको करू, आता मी सांगतो ते चालू कर म्हणून. मग तू तीर्थयात्रा कर म्हणून. महाराज हे शक्य नाही आहे, कारण मी कधी कोणाबरोबर गेलो नाही आहे, तर लोक कशी माझ्याबरोबर येतील म्हटलं. मला काहीच कल्पनाच नाही आहे ना या गोष्टीची, की बाबा लोकांमध्ये कसं एवढा मोठा ग्रुप काय झालं तर हँडल कसं करायचं, या गोष्टीची काही कल्पना नव्हती. आणि तिकडे तू कर, मी बघतो बाकीचं काय असेल ते. आणि मग पहिली यात्रा मी पिठापूर चालू केली, पिठापूरला गेलो. त्याच्यानंतर मग दत्त परिक्रमा म्हणून करायला सांगितली महाराजांनी. आणि मग ह्या दत्त परिक्रमामधून असं झालं की आता परत हा मोठा प्रश्न ना, की एवढी कसं नियोजन, काही माहिती नव्हतं, काय नव्हतं. असं करता करता महाराजांनी सांगितलं होतं आणि सगळं होत गेलं. आणि त्या दिवशी 108 माणसं यात्रेला जमली होती. ती 108 जणांची माळ गळ्यात घातली महाराजांनी. तर त्या 108 लोकांनी मला आज 36,000 लोकांपर्यंत पोचवलं. ओके. आणि मग ती परिक्रमा चालू झाली, खूप चांगले अनुभव आले. मग असा हा प्रवास माझा चालू झाला. खूप सुंदर अनुभव होता. आणि दादा, आता ही यात्रा सुरू झाल्यानंतर या यात्रेमध्ये अनुभव कसे आले तुम्हाला? अनुभव म्हणजे असं झालं की एक पहिली गोष्ट की आम्ही म्हणतात ना, लोकांना घेऊन जायला लागलो. यात्रा चालू झाल्या, 108चे 36,000. हां, हे 108 लोक आली. मग त्यांच्याने अजून वाढत पुढे गेले. मग दर महिन्याला मी गिरनार आणि पिठापूर माझी चालू होती वारी, म्हणजे मी जायचो. ओके. कारण ते सुरुवात तिथून झाली आहे म्हटल्यावरती आमची एक यात्रा दर महिन्यामध्ये पिठापूरला असते आणि एक गिरनारला असते. आणि मी गिरनारला चाललो होतो. तर साधारण गिरनारला कसं झालं की एक महाराज ना परीक्षा घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि गिरनारची परिक्रमा चालू झाली यात्रा. साधारण एक 50 लोक होती त्या यात्रेमध्ये. आणि मी घेऊन गेलो त्यांना यात्रेमध्ये. त्या टायमाला ऑनलाईन पैसे नाही यायचे, यात्रेमध्ये जमा व्हायचे. तर ते 3-3.5 लाख रुपये जमा झाले होते. लोक सगळी बसली, जेवण झालं दुपारचं गाडीमध्येच. आणि बांद्र्यावरनं ट्रेन सुटली ती. आणि लोकांचा पेमेंट जमा झाला. ते 3.5 लाख रुपये जमा झाले होते कॅश. ते मी जिथे झोपतो तिथे ठेवली होती साधारण. आणि एक कसं असतं ना, की ह्या यात्रा जेव्हा चालू होतात ना, तेव्हा महाराजांना मी जातो धनकवडीला. महाराजांना श्रीफळ ठेवलं जातं आणि त्यांना आमंत्रण करतो की महाराज तुम्ही माझ्या बरोबर चला म्हणून. आणि ती लिस्ट वाचून दाखवतो, जेवढी लोक आहेत त्या पॅसेंजरची लिस्ट वाचली जाते. आणि असं वाचून दाखवल्यानंतर महाराजांना सांगतो की चला माझ्याबरोबर. हे नेहमी असतं माझं. आणि ते त्यावेळेस आहे ना, त्या यात्रा चालू झाल्या होत्या ना, तर थोडासा माणसाला म्हणतात ना का हां चला एवढीच माणसं ना मी घेऊन जाईल. आणि त्या दिवशी मी धनकवडीत नाही गेलो मठात. म्हणजे नेहमी तुम्ही जायचे त्यावेळेस नाही गेलो. केलं ते माझ्या डोक्यात हवा घुसली होती, तर त्यामुळं महाराजांनी सांगितलं, म्हणजे गेलो मी, नाही गेलो तिकडे. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की मी सगळं चालू झालं. 3.5 लाख रुपये ते घेऊन उशाला झोपलो होतो. आणि रात्री सकाळी उठल्यावरती आम्ही सगळेजण गेलो पलीकडे, म्हणजे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे गेलो. सगळ्यांना बसमध्ये बसवलं. आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या गळ्यातली बॅग नाही आहे. तर माझा मित्र यशवंत माझ्याबरोबर होता, त्याला विचारलं मी. तर तो म्हटला की माझ्याकडे नाही, तुझ्याकडेच होती म्हणून. मग मी शिल्पाला विचारलं माझ्या मिसेसला, तर ती म्हणते की नाही माझ्याकडे पण नाही.
बॅग गेली कुठे म्हणून. परत सगळी लोकं तिकडनं स्टेशनवरती आली. मी गेलो आणि पुन्हा जिथे गाडी सगळी बघितली आणि जिथे मी झोपलो होतो ना, तर तिथे बघितलं तर तिथे पण बॅग नव्हती. मी खूप हे झालो होतो. आणि मग त्याच्यात 3.5 लाख रुपये. आणि लोकांचं नंतर हे चालू होतात ना की कुणी यांनीच ठेवले असतील की काय, किंवा मग असं होतं की यार यांना आहे ना रिस्पॉन्स नाही येत ते की कुठल्या गोष्टीसाठी, तर ते असंच हे करतात, जबाबदार नाही यांना. तर या गोष्टींनी मी पण थोडासा हे झालो होता. मग मी तिथे महाराजांना म्हटलं, महाराज पैसे एवढे गेलेत म्हटलं, मी चुकी माझी मान्य आहे की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्मरून करतो आणि यावेळेस असं नाही झालं. करेक्ट. पण म्हटलं जर आज जर पैसे नाही मिळाले किंवा नाही सोय झाली तर मी स्वामींनी बंद करून टाकेल. परत कधी असं नाही म्हणणार की महाराजांनी दिलं आणि मी चालू केलं म्हणून. आणि गेलो स्टेशनला. माझी मिसेस स्टेशन मास्टरकडे गेली होती. त्यांना सांगितलं CCTV वगैरे चालू करा. तर ते म्हणतात की एवढी प्रोसेसला थोडा वेळ लागेल, असं लगेच नाही होणार ते. आणि तुम्हाला माहिती आहे बॅगेत बॅग घालून नेली, छोटी बॅग आहे, तर कसं कळणार कोणाला? तर असं नाही कळणार, आपण नाही करू शकत, तर तुम्ही बघा काय होते. तर त्याच्यामध्ये एक यात्रेकरू होते, पहिल्यांदाच आले होते, दीपक काका म्हणून पुण्याचे. तर त्यांनी सांगितले की मी आपण पैशाची सोय करू, आता एक 10-11 वाजू द्या, पुण्यामध्ये मी फोन करून सांगतो. तो पैसे काही लोक यात्रेकरू म्हटले आपण परत 3-3 हजार रुपये काढूया, यात्रा होऊन जाईल. पण ती गोष्ट मनाला पटत नव्हती कुठेतरी, की असं होईल की यार यांनी पैसे ठेवले असतील, काही होऊ शकतं, किंवा आपणही पैसे गोळा करू शकत होतो. पण एक म्हणतात ना की तो मनाला खूप एक असं हे लागलं, आपल्याला एक बरं नाही वाटत ते. आणि असाच एक 1-1.5 तास गेला साधारण. तिथे सगळे लोक स्टेशनवरतीच बसलेले होते. आणि थोड्या वेळात एक नवरा बायको तिकडनं आले आणि मी जिथे उभा होतो तिथे म्हटले की त्यांनी ती बॅग काढून माझ्या हातात दिली आणि सांगितलं, दादा ही बॅग तुमची आहे का? ह्याच्यातनं खूप पैसे आहेत. ओके. आणि मग ती बॅग बघितल्यावरती मला कळलं बॅग कोणी, मी ती बाजूला ठेवली, त्यांच्या दोघांच्याही पाया पडलो पहिलं, की मला कळलं मला बॅग कोणी आणून दिली म्हणून. आणि मग तो एवढं हे झालं ना की सगळी लोक एकदम उत्साही, जे नावं ठेवत होते ते लगेच आले, सगळं तुमची महाराजांवरती खूप श्रद्धा आहे, पाया. तसं नको म्हटलं की महाराजांच्यावरती विश्वास आहे, होणार एवढं 100%. पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं की आज एवढे पैसे गेले, तर तुम्हीच म्हटले असते की अरे ह्यांनीच पैसे हे केले. आणि त्या यात्रेनंतर असं झालं ना की आज गुजरातमध्ये 1 रुपया नसेल ना, मी 200-250 माणसं नेली तरी 1 रुपया न देता पण ती यात्रा करून येऊ शकतो. ओके. कारण मग त्या ड्रायव्हरनी त्या लोकांना सांगितलं, त्यांच्या सेटला सांगितलं, त्यांना पण सगळ्यांना चमत्कार वाटला. आणि माझ्या आयुष्यात तो चमत्कारच होता. दुसऱ्या परप्रांतामध्ये तुम्हाला 3.5 लाख रुपये आणून देणं सोपी गोष्ट नाही. ते पण जोडीच्या रूपात ते आले. जोडीच्या रूपात. आणि त्यांना माहिती आहे त्यात पैसे, ते बोलून दाखवले. एवढे पैसे असताना त्यांनी सांगितलं हे पैसे जर मी पोलीस स्टेशनला दिले असते, पोलिसांना दिले असते, तर तुमच्यापर्यंत नसते आले. तर ते आले होते. आणि तो एक माझ्या आयुष्यामध्ये एक असा मोठा चमत्कार होता की महाराजांना, मग त्या लोकांना पण ती महाराजांची एक ओढ लागली. आजपर्यंत असे बरेच जण आहेत. मग माझं एक कार्यच तेच झालं की जास्तीत जास्त लोकांना आहे ना, आपण तीर्थयात्रा तर करतोच, पण अध्यात्माची पण ओढ लागली पाहिजे. बरोबर. आणि त्या एका अनुभवानंतर जितके पण यात्री होते त्यावेळी सगळ्यांना ते अनुभव आला. आणि त्यानंतर त्यांची पण एक श्रद्धा वेगळीच झाली. कारण त्यामध्ये असे पण लोक असतील जे एकमेकांचं ऐकून नुसते आले. सांगतो ना तुम्हाला की अरे तुरे करणारी जी लोक होती ना, ती डायरेक्ट अहोवरती आली. म्हणजे एक चेंज झाला, 1 मिनिटामध्ये एवढा चेंज झाला होता. बरोबर आहे. तर म्हणजे ही महाराजांची कृपा. करेक्ट. आणि मग नंतर मग कळलं महाराजांनी की कदाचित महाराजांनी ही शिकवण देण्यासाठीच हे सगळं केलं असेल. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सगळा वेगळा झाला माझ्याकडे. बरोबर. त्या दिवसापासून. आणि असे बरेच मग यात्रेमध्ये बरेच अनुभव यायला लागले. मग त्या आता हा जवळपास 9 वर्षाचा कालावधी आहे. आणि या 9 वर्षामध्ये बरेच लोक येले. अगदी गोवा-बिवामधून लोक येतात, गोवामधून येतात, ह्याच्यामधून येतात, बँगलोरमधून येत, तुमचं अहमदनगर वगैरे इकडनं लोक येतात जास्त. यात्रेमध्ये जास्त लोक तिकडनं असतात आपल्या. आणि हेच सगळे महाराजांची कृपा. आणि हा प्रवास असा पुढे चालू झाला. आणि दादा तुमच्या 180 गिरनारच्या वाऱ्या झाल्यात आत्तापर्यंत, आणि त्याच्यात पण तुम्हाला असे काही चमत्कार आले असतील, नाहीतर ती जी जर्नी आहे ती थोडीशी डिस्क्राईब करा. गिरनार परिक्रमा असते, वर्षातून एकदा असते ती. त्या गिरनार परिक्रमेमध्ये असं असतं की सगळ्यात जास्त वाघाची सिंहाची संख्या म्हटलं तर गिरनारच्या तलाठीमध्ये आहे. जंगल आहे, गिर जंगल. म्हणजे तुम्ही जर तिथं आज पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ते वाघ सिंह असे फिरताना दिसतात त्या ह्याच्यावरती. एवढं ते ह्याच्यामध्ये. आणि ती एक परिक्रमा असते. मी फक्त ऐकून होतो. मी
आदरणीय केणे काकांचं एक पुस्तक वाचलं होतं, दिव्यत्वाची येते प्रचिती. आणि तेव्हापासून मला गिरनारची ओढ खूप होती. वाऱ्या ह्या नंतर झाल्या, पण त्याच्या आधी एक असं होतं की मी त्यांचं ते पुस्तक वाचलं होतं. मी जाऊन आलो होतो गिरनारला आणि त्याच्यानंतर ते पुस्तक माझ्या हातात मिळालं आणि त्याच्यानंतर मी ते वाचल्यानंतर असं झालं की झोपलं की रोज मी गिरनारला जायचो. एवढं त्याच्यानंतर वेगळाच एक्सपिरियन्स होता. पण मग गिरनारची परिक्रमा कधी करायची हा एक मोठा हे होतं माझ्यासाठी. प्रत्येकजण म्हणजे जंगलात राहायला लागतं, कसं काय करायचं वगैरे असं चालू होतं. तर मी म्हटलं की ठीक आहे, आपलं नेहमीसारखं महाराजांकडे गेलो. माझा हट्ट महाराजांकडे असतो आणि मी महाराजांना महाराज मला ना परिक्रमेला जायचं आहे. तिकडनं एक सिग्नल मिळाला आणि मी निघालो. तर माझा एक मित्र होता बरोबर, ब्राह्मण आहेत ते. तर त्यांना म्हटलं की चला आपण गिरनार परिक्रमेला जाऊ म्हणून. आणि तात्काळ नाही, वेटिंगचंच तिकीट काढलं होतं आणि ते कन्फर्म पण झालं. म्हणजे सिग्नल आलं होतं महाराजांचं की चला म्हणून. आणि आम्ही त्या परिक्रमेला, त्या टायमाला परिक्रमेत फार गर्दी नसायची. आत्ता 30-40 लाख लोक असतात त्या परिक्रमेमध्ये. आता गर्दी खूप असते, पहिले तेवढी गर्दी नव्हती. तर त्या परिक्रमेच्या वेळेस असं झालं, महाराज झालं मी निघालो नेहमीसारखं, महाराज तुम्ही माझ्याबरोबर चला हा हट्ट धरला आणि आम्ही निघालो. पहिल्या पायरीला गेलो, दर्शन घेतलं तिकडे आणि परिक्रमा चालू झाली. 38 किलोमीटरची परिक्रमा आहे ती. परिक्रमा चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 डोंगर आहेत, चढ उतार करायला लागतात. त्याच्यातला एक डोंगर एवढा कठीण आहे की अगदी रेंगाळत जातात माणसं तिथे. तर तिथे सडकी हनुमानला जायला तो असतो, तिकडे लागतो तो डोंगर. तर तिथे गेल्यानंतर पूर्ण परिक्रमा झाली. एक रात्र जंगलात राहिलो, हनुमान मंदिराजवळ तिथे आमची वस्ती होती. त्याच्यानंतर मग पुढे जे लोक चालली होती त्यांच्याबरोबर आम्ही चाललो होतो. एक वेगळा अनुभव होता. आणि मी रिकामानं चालताना महाराजांचं स्मरण चालू असतं मनामध्ये, ते कायमचं असतं. तर ते असं चाललं होतं आणि ते पूर्ण झालं आणि एक ठिकाणी असंच की भोरदेवीचं मंदिर येतं. त्या भोरदेवीच्या इथून त्या देवीचं दर्शन घेतलं की तुमची परिक्रमा झाली, मग तिथून बाहेर पडता तुम्ही. तर त्या परिक्रमेमध्ये ना असं झालं की मी थोडा कंटाळलो होतो. म्हणजे माझं चालणं पहिल्यांदाच एवढं झालं होतं, जवळपास 38-40 किलोमीटर चालल्यानंतर कंटाळलेलं असतो. मी आपलं तिथे माझं मॅट टाकलं आणि त्याच्यावरती झोपलो. माझे जे बरोबर जे मित्र होते तर ते मला ते आपले 10 वेळा सांगायचे की ओ तिकडे बघा गुरूंचं दर्शन घ्या, गुरूंचं दर्शन घ्या. तर गुरूंचं दर्शन घ्या, मला हा काय भाग कळला नाही. मी म्हटलं की ब्राह्मण सांगतोय उठावं. तर बघितलं तर अख्ख्या परिक्रमेमध्ये गुरुशिखर फक्त त्या ठिकाणावरनं दिसतं. त्याचा पाठीमागचा भाग तिकडनं दिसतो. तर मी उठलो, तोंड धुतलं, सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं आणि येऊन परत पडलो तिकडे दर्शन. तर तिकडे एक नाही असा एक वेडगळ माणूस म्हणता येईल, तो तिकडनं आला, कमरेमध्ये वाकलेला होता, दाढी केस पीस असे एकदम. त्याच्या पाठीमागे ना एक पिशवी लावलेली होती. ती पिशवी पैशाने भरलेली होती. म्हणजे आपली तंगुसाची पिशवी असते ती होती. पण त्याच्या मागे गाठ होती. तो माणसाला ती सोडता येत नव्हती. तो मला सांगत होता ही सोड म्हणून. पण मी एवढा कंटाळलो होतो की मला उठायचीच ताकद. मी त्या याला मित्राला सांगितलं मला एक अर्धा तास झोपू दे, मग आपण जाऊ म्हणून. पण ते माझ्या समोरच होतं आणि त्या माणसाला सारखा तो सोड म्हणत होता. तर तो माणूस एक सोडायला पण आला, पण त्याच्या बायकोने त्याला हात धरून की त्याला हात नको लावू म्हणून, आणि त्याला ओढलं. तर मी माझ्या मित्राला म्हटलं अरे सोड ना म्हटलं, एवढं ते सांगतात तर तुला काय प्रॉब्लेम. त्याने ते सोडली. तर मी जिथे झोपलो होतो तिथे येऊन ते बसले आणि तो माणूस बसला, तो माझ्याकडे बघत होते सारखे असे आणि हसत होते. तर मला काय ते कळत नव्हतं. मी आपलं थोड्या वेळ झाली माझी झोप, मी सगळं ते आवरलं, उठून बघतोय तर ते कोणीच नव्हतं तिकडे. म्हणजे तो माणूसही नव्हता, बाकी लोकांचा गोंगाट चालू होते सगळीकडे. मी आपलं ते सगळं आवरलं आणि निघालो. शेवट पहिल्या पायरीजवळ आलो, दर्शन घेतलं परत की यात्रा पूर्ण झाली. आणि त्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे केणे काकांची पौर्णिमा होती ना त्या दिवशी. तर पौर्णिमेला काका वरती जातात. काकांच्या 300पेक्षा जास्त वाऱ्या झाल्यात आणि ते तिथे होते. तर मी म्हटलं की आज चला त्यांची भेट तर होईल, बघूया. पण थांबलो तिथे. तर तो माझा मित्र म्हणतो अरे ते बहुतेक रात्री येतात, आता येत नाही, तर आपण फुकट इथं वेळ घालण्यापेक्षा चल. तर मी म्हटलं नाही येतील, आपण थोडा वेळ थांबू, अजून काहीतरी बसायचंच आहे ना इथे. तर महाराजांना म्हटलं महाराज तेवढी भेट घाल. महाराजांनी सांगितलं तुझ्या घरी तुला भेटायला येतील म्हणून, घरी भेटतील म्हणून. तर मी म्हटलं हे माझ्या मनाचे खेळ आहेत. आणि आलो निघून. आलो, परिक्रमा झाली माझी व्यवस्थितपणे, गुरुशिखर वगैरे झालं आणि मी आलो खाली. आणि घरी गेल्यानंतर झोपलो. मी घरच्यांना ते किस्से सांगितले, पहिल्यांदाच परिक्रमा केली होती. झोपलो. 3-3:30ला महाराज आले. मला म्हणे उठलो मी. मला म्हणे की झाली का परिक्रमा. म्हटलं झाली. मग तुला मी नाही दिसलो कुठे. मी उठून बसलो आणि पूर्ण परिक्रमा चालायला सुरुवात केली की अशी कुठली जागा होती की जिथे महाराज होते आणि मला दिसले नाही म्हणून. मी नंतर लक्षात आलो माझ्या, पटकन मला त्यांनी ते दाखवलं की तो मीच होतो म्हणून. आणि त्या माणसाच्या रूपात जे होते ते महाराज होते.
आणि मग मी उठलो. मी रात्रीच 3 वाजता शिल्पाला माझ्या मिसेसला उठ, मला महाराज भेटले होते परिक्रमेत. ती म्हणते झोपा, सकाळी बघू म्हणून. आणि असा एक तो प्रवास होता. आणि झाला, घरी गेलो. त्याच्यानंतर एक माझ्या 2 दिवसांनी मला एक CAचा आमच्या फोन आला की म्हणे सर तुम्ही घरी आहेत का. म्हटलं हां. तर म्हणे ना कर्जतमध्ये ना आपली अभिनव शाळा आहे ना, तर त्याचं गॅदरिंग होती. त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला केणे काका येणार आहेत. तर मी खूप आनंदित झालो आणि मी गेलो पण तिथे. म्हणजे तो दिवस आला, मी तिथं गेलो आणि काकांचं ते सगळं ऐकलं. मी आजपर्यंत पुस्तकात ऐकलं होतं, आज पहिल्यांदा काकांना समोर बघितलं होतं. बघितलं आणि काकांजवळ गेलो, भेट झाली काकांची. आणि मी त्या दिवशी खूप रडलो. काकांच्या गळ्यात गळ्या घालून काकांनी मिठीत घेतलं आणि त्यांचा तो माझा प्रवास सांगितला. मी आत्ताच इकडनं आलो वगैरे. तर ते मला म्हटले की काय म्हणजे काय करायचं. तर मी म्हटलं काका माझं एकच म्हणणं आहे की तुमचा जो कार्यक्रम असतो, तुम्ही लोकांना जो जनजागृती करण्यासाठी आपला दत्त महाराजांचा जो काही तुमच्या तोंडून सांगितलं जाते, तर ते तुम्ही प्रवचन करा तुमचं म्हणून कर्जतमध्ये. तर काका म्हटले ठीक आहे, तो माझा मी आहे आमचा मुलगा, तो बघतो सगळं, तू बघ म्हणून. तुषार म्हणून नाव आहे त्याचं. तर मी त्याला भेटलो. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, 25 तारखेला काकांची डेट खाली आहे, तर तुम्ही त्या दिवशी करू शकता. पण साधारण एक असं आहे की तुम्हाला 100-150 माणसं तरी आली पाहिजेत तिथे, असं बघा तुम्ही. ठीक आहे म्हटलं, बघूया. अरे हे एवढं नियोजन झालं, मी कोणाला सांगितलं, मी पटकन तिथे बोललो आणि आम्ही गेलो घरी. तुम्ही म्हणजे डन केलं? हां, डन म्हणजे हां ठीक आहे ना, एवढं डायरेक्टली. आणि घरी गेलो. कसं होतं की मी काही करायचं असेल ना, तर मी माझ्या खिशामध्ये जेवढं असेल ना तेवढंच करतो. माझं कधी असं नसतं की दुसऱ्यांकडनं घेऊन आपण काय करायचं म्हणून. आपण जेवढी उडी मारतो तेवढंच करू शकतो ते. तर ते मी आपलं गेलो घरी. आमचं ग्रामदैवत जे धापाया महाराज आहे तिथं हॉल आहे. तर ते म्हटलं ठीक आहे, एवढ्या मोठ्या हॉलमध्ये आणि तो मला स्वस्तात पण भेटला असं, म्हणजे अगदी मला तिथं नॉर्मल पावती फाडून तो झाला असता. तर मी म्हटलं की आपण तिथे हे करूया म्हणून. पण नंतर मला कळलं दुसऱ्या दिवशी की तिथे काम चालू आहे. तिथे खड्डा वगैरे खणला आहे पूर्णपणे, असं झालं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी थोडासा हे झालं होतं. तर माझी मिसेस, तिचे मैत्रीण आहे, आमचे नगराध्यक्ष आहेत. तर त्या वहिनींनी सांगितलं की दादा काय झालं, आपण रॉयल गार्डनला ठेवूया कार्यक्रम म्हणून. तर म्हटलं वहिनी माझा एवढा बजेट नाही. म्हणजे तुम्ही बजेटचा विचार नका करू, आम्ही पण काहीतरी सेवा करू ना, आमच्याकडनं पण सेवा होईल काहीतरी. तर तुम्ही हो म्हणा फक्त, आपण करूया म्हणून. विचार केला, चला ठीक आहे, काय हरकत नाही, करू. म्हटलं लोकांना नेण्याची एवढं लांब पडेल, कारण कसं आहे की वयस्कर लोक जास्त जाणार, तर त्यांना त्यामुळे आपण गाडी लावली पाहिजे. तर पण अशी काही गरज लागली नाही, लोक तिथपर्यंत पोचत होते. आणि मी त्याच्यानंतर पिठापूरला गेलो. पिठापूरची यात्रा होती, ती आलो मी 24 तारखेला आलो. 24 तारखेला रिटर्न आल्यावरती हा कार्यक्रमाचा आता नियोजन की 26. तर त्या टायमाला मी सांगितलं होतं काकांना, फक्त 24 तारखेला जमणार नाही, 25 तारखेला आपण 27 तारखेला वगैरे करू, कारण त्या दिवशी मी पिठापूरला जाणार आहे, म्हणजे मला यायला वेळ लागेल. तर ती तारीख पुढे ढकलली होती, 27 तारीख झाली होती. आणि हे सगळं चालू झालं, तो दिवस आला आणि तो हॉल तो खूप मोठा आहे, कमीत कमी 800-1000 लोकांची कॅपॅसिटी त्याची आहे तेवढी, ओपन गार्डन. तर त्याच्यावरती तो होतं सगळं. आणि मला यशवंत मित्र आहे माझा, त्यांनी मला सांगितलं की अरे तिथे ना 20-25च लोक आली आहेत आत्ता. मी ना थोडासा नर्वस झालो की यार एवढं आपण, कसं असतं माहिती आहे का, एखादा तुम्ही पिक्चर किंवा काही तिथे कार्यक्रम सेलिब्रिटी कोणाला बोलवलं ना तर खूप गर्दी झाली असते. पण एखादा आध्यात्मिक कार्यकर्ते म्हटल्यावरती खूप कमी लोक तिथपर्यंत येतात. ही एवढी आपला मनोमत महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही बघा काय असेल ते, तुम्ही चला. आणि मी महाराजांना अगरबत्ती लावली आणि निघालो घेऊन तिकडे. आता ह्याच्यामध्ये एक असं झालं होतं की याचं सूत्रसंचालन कोण करणार, म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम करतोय तर आपण कोणाबरोबर. मी कधी बोललो नव्हतं, त्यामुळे काही विषय माहितीच नव्हतं. मी माझ्या बहिणीला विचारलं तू बोलशील का, तर ती म्हणते मी इतर वेळेस ठीक आहे, पण इथे नाही होणार माझ्याकडे, म्हणजे हां. तर हे शोधत असताना आमच्या इथे राहुल वैद्य म्हणून आहेत, ते ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये वगैरे पण कामं करतात, ते सिरियलमध्ये वगैरे. तर कलाकार आहेत ते, तर त्यांनी मला फोन केला की मी राहुल वैद्य बोलतो म्हणून. मी म्हटलं हां. म्हणे तो जो काही कार्यक्रम करणार आहे तर त्याचं सूत्रसंचालन मी करू का म्हणून. समोरूनच विचारलं. अरे बापरे, म्हटलं ही म्हणजे सगळं महाराजांची लीला चालू होती, पण ती कळत नव्हती काय चाललंय ते, म्हणजे एवढं झालं पटाक्कन. आणि तो कार्यक्रम चालू व्हायची वेळ आली, त्या दिवस उजडला. संध्याकाळी सगळेजण ते लावले. मी त्या हॉलमध्ये ज्या खुर्च्या लावल्या होत्या ना, माझ्या मनात ती भीती ना की लोक, मी त्यांना सांगितलं काम करा तुम्ही ना, ह्या
खुर्च्या थोड्या लांब लांब लावा म्हणजे लोक जास्त दिसतील, म्हणजे एक कुठेतरी आपल्याला पळवाट काढतो आपण याच्यामधली तशी होती. आणि मेन काय ते येणार त्यांना काही वाटायला नको असं. तर आम्ही त्या ह्याच्यावरती जाऊन सगळ्या खुर्च्या वगैरे लावलेल्या होत्या तिथे. त्यांनी सांगितलं मला 20-25 लोक आले. म्हटलं ठीक आहे येतो मी. म्हटलं महाराजांना सांगितलं की तुम्ही चला म्हणून. मी आपलं महाराजांचं घेतलं, फोटो घेतला आणि गेलो तिकडे. तर तेवढ्यात काका पण आले होते नुकतंच तिथे. आणि एक वेगळा चमत्कार असा की जिथे आम्ही पोचलो तर तिथे 800पेक्षा जास्त लोक तिथे बसलेली होती. ओके, फुल तुडुंब भरलं होतं. आता माझ्या घरनं हे जाण्यासाठी फार फार तर 15 मिनिट तेवढ्या वेळामध्ये, फार फार तर अर्धा तास झाला असेल. तर त्या अर्ध्या तासामध्ये तिथे एवढी लोक जमली होती, ते खचखचून भरलं होतं. लोक उभे राहून बाहेर होती बघत, ते म्हणजे वाट बघत होते. काकांची एंट्री झाली. मी महाराजांचं फोटोला हार वगैरे घातला. एक खुर्ची होती, मी काकांना फक्त एवढं सांगितलं की ही महाराजांची खुर्ची, इथं कोणाला बसून देऊ नका. स्टेजवरती ती खुर्ची ठेवलेली होती महाराजांची. ओके. आणि कार्यक्रम चालू होता. काका जेव्हा हे प्रवचन करतात तेव्हा साक्षात दत्त महाराज तिथे हजेरी लावतात. एक ती अनुभूती आहे, मी घेतला तो अनुभव. आणि तो कार्यक्रम चालू झाला आणि प्रत्येक माणूस रडत होता. ओके. त्यांचं ते सांगतं. आणि हे सगळं चालू असताना आमच्या स्वामिनीमध्ये अजून एक जे आहेत विलास कुटलेकर म्हणून आहेत, तर ते मला म्हटलं की दादा आम्हाला ना सेवा द्या म्हणून. आम्ही ना चहा वाटतो, तर आम्ही लोकांना चहा ठेवलं, तर आलेल्या लोकांना चहा आणि फुलं द्या तुम्ही. आणि त्यांना तर मी म्हटलं तुम्ही एवढं लांबून आलं तर तुम्ही ऐका. ते म्हणे नाही आम्हाला काहीतरी सेवा होईल आणि ते इथून बसून ऐकता येते. ओके. म्हणून ते त्यांचं ते काम करत होते. आणि हा सगळा प्रवचन झालं आणि ते झाल्याच्या नंतर काका घरी आले. तेव्हा महाराजांनी सांगितलं जा तुला घरी भेटतील म्हणून. बरोबर. म्हणजे हे काही नियोजनात नव्हतं माझ्या की ते घरी येईल. आणि मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी येईल म्हणून. मग त्या दिवशी ते घरी आले. त्यांचं पाद्यपूजन झालं, त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन झालं, काकांनी काय घेतलं आणि ते निघून गेले तिकडे. आणि मग तेव्हा कळलं की एवढी छोटीच्या छोटी गोष्ट पण आपले महाराज आपल्यासाठी पूर्ण करतात. आणि एक साधारण 12-1 वाजला असेल त्या टायमामध्ये सगळं संपसपर्यंत. आणि हे दोघं जण तिकडे गेले, जे विलास कुटलेकर आणि त्याच्याबरोबरचे होते, तर ते पोचले तिकडे. त्यांनी फोन केला की आम्ही मुंबईला पोचलो, घाटकोपरला राहतात, तर त्यांनी फोन केला. पण म्हणे भाऊ एक निरोप द्यायचा राहिला. म्हटलं काय? म्हणे एक माणूस आला होता, त्यांनी लेंगा शर्ट घातलेला होता आणि मग केस बीस असे सगळे विस्कळलेले होते, सगळं शबनम होती अशी गळ्यामध्ये. आणि त्यांनी 2 कप चहा पिला आणि त्यांनी सांगितलं ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला ना त्याला सांग मी येऊन गेलो, कार्यक्रम खूप छान. जे तुम्हाला गिरनारमध्ये तर ते महाराज होते. त्यांनी ते पण म्हणजे मी घरनं जाताना त्यांना महाराज तुम्ही बरोबर चला, आणि ते पण आले होते तिथे. बरोबर. आणि मग त्यावेळेस कळलं मला की महाराज पण छोटी छोटी गोष्टी आपण बोलतो आणि लगेच येतात. आणि माझा हा अनुभव आहे की आजपर्यंत महाराजांनी कधी नाराज नाही केलं मला. ओके. मी असा लाडका. म्हणजे हे केने काका पण तुम्हाला, तुमची इच्छा होती गिरनार परिक्रमाच्या वेळी तिथे भेट घ्यायची, पण तिथे तुम्हाला सांगण्यात आलं की घरी येणार. आणि हा जो पूर्ण नियोजन झाला, म्हणजे ते प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर बरोबर ते घरी येऊन पण गेले. त्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही जे तुमच्या मनात आहेत त्या पण पूर्ण करतात त्या. म्हणून ही सगळी माझ्या महाराजांची कृपा आहे की तुम्ही फक्त श्रद्धेने त्यांचं करत राहायचं. बरोबर. तुमचं कर्म करत राहायचं, परमेश्वर तुम्हाला साथ देतच नाही. बरोबर आहे. आणि मग त्या निरंतर प्रवासामध्ये ते माझ्या नेहमी बरोबर आहेत. करेक्ट. कारण तुमची पण सुरुवात तशीच झाली होती. आणि खूप लोकांना प्रश्न असतात, खूप लोक दत्त महाराजांचं पण करत असतात, पण कसं आहे की आपण श्रद्धा पूर्ण ठेवली की ह्या गोष्टी होणं म्हणजे हे होतातच. नाही कसं आहे, श्रद्धा आहे ना तुमची, एका तुम्हाला जे आवडेल ना, ज्याला बघितल्यावर मनापासून असं वाटतं की नाही हे आपलं आराध्य आहे, तर त्याचीच सेवा करा. मी सांगतो शंकर महाराजांची करा म्हणून नका करू, मी सांगतोय स्वामींची करा म्हणून नका, तसं नका करू. करेक्ट. तुम्हाला ज्याचं बघितल्यावरती, ज्याचं रूप बघितल्यावरती किंवा डोळे बंद केल्यावरती तुम्हाला ज्याचं रूप दिसतं ना, ज्याचं स्वरूप दिसतं, तर त्याचं तुम्ही पूजा करा. करेक्ट. मग तुम्हाला. आणि ते गुरु बिरूच्या भानगडीत नका पडू. आयुष्यामध्ये गुरु केलाच पाहिजे अशातला भाग नाही. गुरुनी माणसाला शिष्याला नाही शोधायचं, माणसाने शिष्याने गुरुला नाही शोधायचं, तर गुरु शोधत येतो तुम्हाला. आणि हे अनंत काळपासून चालत आलेलं. तुम्ही काय करताय की आता त्यांनी गुरु केला म्हणून मला करायचं आहे, तो कोणी तो कोणी असो. आणि मग आता सगळं बाजार चालला आहे खरं सांगायचं म्हणजे. महाराजांचं सरळच येतं, तुम्ही पहिले स्वतःला ओळखा. तुम्ही स्वतः कोणी तुम्हाला कळलं ना की ऑटोमॅटिकली तुम्हाला गुरु मिळतो. कारण गुरु हा स्वतः निवडतो शिष्याला. कारण ते तितका ते आपण सोप्या भाषेत बोलू शकतो, ते कॅपेबल असले पाहिजे ते गुरु त्यांचे व्हायसाठी. आणि गुरु म्हणजे काय माहिती आहे का,
दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवण्याचं काम करतो तो गुरु. मग ती तुमची एवढी हे झाली ना, तुम्ही एकदा संपुष्टात आलं, संपलं ना सगळं, की तिथं तुम्ही हे होता की बाबा आता काय करावं, आता काय. तर तेव्हा तुमचा विश्वास नाही तुटला पाहिजे. तो एकदम काम की बाबा नाही, आपले गुरु जे आहेत त्यांनी आपल्या कायम बरोबर आहेत आणि ते 100% ते आपल्या बरोबर असतात. फक्त माणसाचं भोगल्याशिवाय संपत नाही. बरोबर. तर त्यामुळं मग फक्त कसं असतं माहिती आहे का, गुरुची कृपा असते ना. मी जर समजा गाडीतून चाललो आहे आणि माझं पडून ॲक्सिडेंट होणार आहे 100%, माझा पाय मोडणार, पण गुरुकृपेने त्या दिवशी ॲक्सिडेंट होईल, पण माझ्या पायाला तुटण्याचं खर्चट आहे, ही गुरुची कृपा असते. करेक्ट. तर जे मोठं असतं ना ते थोडक्यात निभावलं जातं. तर त्यासाठी ही गुरु आपल्याबरोबर असतो. पण हे आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो अरे मी आत्ताच नमस्कार करून देवळातून आलो आणि पडलो आणि माझा पायाला. बरोबर आहे. पण तसं नसतं. तू देवळात जाऊन आला तर पाय मोडणार होता ना, तर ते खर्चटलं. हे आपण एक आणि आयुष्यात तुमच्या जी गोष्ट घडते ना, तर गुरुनी त्या देवाने ठरवलेली असते की तुम्हाला कधी काय द्यायचं ते. करेक्ट. तुमची योग्यता झाली की तुम्हाला त्या गोष्टी मिळत राहतात. त्यामुळे कुठल्या गोष्टीचा हट्टच नाही करायचा आणि कॉम्पिटिशन तर बिलकुल नाही करायची. आता सगळी कॉम्पिटिशन चालली, तर तो एक भाग वेगळा आहे. पण तसं नाही, आपण श्रद्धेने नतमस्तक झालो ना की सगळ्या गोष्टी होतात. दादा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचे जे पण अनुभव होते हे वेगळे होते. मी पण ऐकताना माझ्या अंगावर शहारे येणारे अनुभव होते आणि ह्या पॉडकास्टनंतर अजून लोक यात्रेमध्ये पण येतील, आपले जे प्रेक्षक जे आता हा पॉडकास्ट पाहत आहेत. तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांना. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल मेन्शन करेन मी. आणि तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय शंकर. जय शंकर.